नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जावास्क्रिप्ट ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजेच काय बॉम. त्याला का ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल म्हणतात? ब्राउझरच्या रिलेटेड जे काही तुम्हाला डेटा लागतो त्याच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करायचे, ब्राउझरचा विंडो ओपन करायचे, क्लोज करायचे, हे सगळे एका ऑब्जेक्टमध्ये त्यांनी स्टोअर करून ठेवलेले आहे. तर त्याला ऑब्जेक्ट मॉडेल म्हटलं जातं. ऑब्जेक्ट मॉडेल का? कारण ब्राउझरच्या रिलेटेड जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन ॲक्सेस करायचे आहेत किंवा त्याच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत तर ते एका ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलेलं आहेत. ओके. आणि ऑब्जेक्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल्स अँड मेथड्स, जसं मी तुम्हाला ऑब्जेक्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ओके. तर वन बाय वन ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये काय काय येतं ते आपण पाहू. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे हा विंडो ऑब्जेक्ट. विंडो ऑब्जेक्ट म्हणजेच काय? जेव्हा आपण ब्राउझर ओपन करतो, सपोज हा ब्राउझर ओपन केलेला आहे, ओके, त्याला इन्स्पेक्ट करतो, तर ही जी विंडो दिसते तुम्हाला, ही जी ब्ल्यू कलरमध्ये वॉलपेपर दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली कोणतीही वेबसाईट सांगा तुम्ही, तिथं ती लोड होते. सपोज मी गुगल टाकलं, ओके, तर ही वेबसाईट कुठल्या या पार्टमध्ये लोड होते, त्याला काय म्हटलं तर विंडो म्हटलं जातं. आणि ते विंडोमध्ये आता ही जी पूर्ण विंडो आहे, तर आपल्याला ह्याच्याबद्दल जर ऑपरेशन करायचे आहेत किंवा ह्याच्याबद्दलची माहिती ॲक्सेस करायची आहे तर आपण कोणत्या ऑब्जेक्ट थ्रू ॲक्सेस करणार आहे? विंडोमध्ये. विंडो. ओके. तर तुम्ही फक्त विंडो टाईप केला तर तुम्हाला काय भेटेल? तो ऑब्जेक्ट भेटून जाईल. आणि विंडो ऑब्जेक्ट नंतर आपण डॉट कशासाठी वापरतो? त्याच्या प्रॉपर्टीज ॲक्सेस करण्यासाठी. तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, परंतु आपल्याला ज्या प्रॉपर्टी लागणार आहेत त्या आपण पाहणार आहोत. ओके. तर फर्स्ट आहे विंडो डॉट इनर हाईट. इनर हाईट म्हणजेच काय? तुम्ही जेव्हा हे कमी जास्त करता तेव्हा जे अवेलेबल हाईट आहे, अवेलेबल हाईट इथून ते हा जो बुकमार्कचं टॅब आहे त्याच्या खालून ते तुम्ही जे इन्स्पेक्ट केलेलं आहे किंवा तुम्ही हे क्लोज केलं सपोज आणि ह्या विंडोला मिनिमाइज थोडंसं कमी जास्त केलं, ओके, तर डिपेंडिंग अपॉन स्क्रीन तुम्हाला ही हाईट जर कॅल्क्युलेट करायची असेल किंवा ही हाईट किती आहे हे चेक करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? इन्स्पेक्ट करून विंडो डॉट इनर हाईट चेक करू शकता. आता इनर हाईट किती आहे? 391, म्हणजे ही 391 VX आहे. जर मी थोडी सपोज वाढवली तर किती येते? 598. म्हणजे जेवढे तुम्ही रिअल टाईममध्ये जी काय हाईट तुम्हाला दिसून येईल त्या हिशोबानं जर तुम्हाला ही विंडो डॉट इनर हाईट कशासाठी लागते? जर तुम्ही CSSचा काहीतरी कोड लिहिता किंवा तुम्हाला काही ऑपरेशन परफॉर्म करायचं, जर विंडो रिसाईज झाली किंवा कमी झालं, विंडोची हाईट कमी झाली तर तुम्हाला काही ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही विंडोची इनर हाईट चेक करू शकता की हा स्मॉल डिव्हायसेस आहे का मोठा डिव्हायसेस आहे. कारण मोबाईलमध्ये ही हाईट कमी असते आणि जर तुम्ही ब्राउझर बघायला गेलं तर ही हाईट जास्त असते. तर तुम्हाला ते डिपेंडिंग अपॉन हाईटवरून तुम्हाला कळतं की किती हाईटचा आणि वेटचा हा डिव्हायसेस आहे. ओके. सेम इनर वेट विंडो डॉट इनर वेट तुम्ही चेक करू शकता. 920 म्हणजे इथून ते इथंपर्यंत हा 920 आहे. सपोज मी त्याला मिनिमाइज केलं आणि आता चेक करतो तर आता किती झालं? 705. म्हणजेच काय? ही रिअल टाईममध्ये जी काही वेट भेटते तुम्हाला ह्या लेफ्ट साईड टू राईट साईडपासून, तर त्या वेटचं तो कॅल्क्युलेशन करतो. ओके. परत एकदा मी चेक केलं तर 1599. म्हणजेच काय? तुम्हाला विंडो म्हणजे जिथं तुम्हाला ॲक्च्युअल बॉडी तुमचा म्हणजे तुमचा जो कोय UI रिप्रेझेंट होतो त्याच्यावर जर तुमची हाईट कॅल्क्युलेट करायची असेल किंवा हाईट चेक करायचं किंवा विड्थ चेक करायचं असेल तर तो विंडो डॉट इनर विड्थ आणि इनर हाईट तुम्हाला ऑब्जेक्ट व्हेरिएबल भेटतात त्या हिशोबानं तुम्ही ॲक्सेस करू शकता. ओके. सेम विंडो डॉट ओपन. जर तुम्ही जर बँकिंग ॲप्लिकेशन चेक केलं, ओके, तर बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये काय होतं की तुम्ही सपोज फ्लिपकार्ट म्हणा, ॲमेझॉन म्हणा, तुम्ही आयटम ॲड करता आणि चेकआउट म्हणता आणि चेकआउट नंतर काय होतं? बँकेच्या वेबसाईटला रिडायरेक्ट होतं आणि एक पॉपअप ओपन होतो. पॉपअप म्हणजेच काय? एक विंडो ओपन होते.
ती विंडो कशी ओपन होते, विंडो डॉट ओपन मारून. हे बघा, हे काय झालं, फेसबुक ओपन झालं. हे कशामुळं, विंडो डॉट ओपन. तेच तुम्ही बँकिंग कुठलेही ॲप्लिकेशन बघता, जेव्हा तुम्ही पेमेंटचं ऑप्शनवर बटनवर क्लिक करता त्यावेळी काय भेटतं, त्यांनी प्रोग्रामॅटिकली काय टाईप केलेलं असेल तर विंडो डॉट ओपन आणि त्या बँकेचं नाव आणि त्याचे नेट बँकिंगचं URL. म्हणजेच काय, विंडो डॉट ओपन करण्यासाठी की नवीन विंडो तुम्हाला ओपन करायची असेल तर विंडो डॉट ओपन यूज करू शकता तुम्ही. विंडो डॉट क्लोज म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही बँकिंगचं ॲप्लिकेशन यूज करता आणि तुम्ही पेमेंट सक्सेसफुली होतं आणि त्यानंतर तो पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर काय, तो टॅब ऑटोमॅटिक बंद होतो और ती विंडो ऑटोमॅटिक बंद होते. विंडो म्हणजेच हा ब्राउझरचा टॅब तुम्ही बंद होता ऑटोमॅटिकली. आता इथं टॅब किती आहेत, 1 2 3, आणि जर मला हा टॅब किंवा हा विंडो बंद करायची असेल तर विंडो डॉट क्लोज केल्यानंतर काय होईल, ती विंडोज बंद झाली. म्हणजेच काय, तर तुम्हाला प्रोग्रामॅटिकली विंडोजचा टॅब जर बंद करायचं असेल किंवा ओपन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, विंडो डॉट ओपन, विंडो डॉट क्लोज. ओके, हे झालं विंडो ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे स्क्रीन ऑब्जेक्ट. स्क्रीन ऑब्जेक्ट म्हणजेच काय की तुमची ही जी मोठी स्क्रीन दिसते तर त्या स्क्रीनवर सपोज तुम्हाला काही ऑपरेशन करायचं आहे, म्हणजेच काय ॲक्च्युअल आता ह्या केसमध्ये काय होतं, तुम्हाला मोबाईल आहे का, कारण ब्राउझर कमी जास्त होऊ शकतो, बरोबर आहे, मी हाईटही कमी जास्त करू शकतो, परंतु ही ॲक्च्युअल स्क्रीन जी आहे ती कमी जास्त होत नाही. म्हणजे ब्राउझर तुम्ही कमी जास्त केलं तरी त्याची हाईट कमी होते, परंतु ॲक्च्युअल तुम्हाला त्या स्क्रीनची हाईट जर चेक करायची असेल तर काय, तुम्ही स्क्रीन हा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये काय हाईट चेक करू शकता. 1080 ही माझी 1080 रिझोल्युशन आहे आणि विड्थ 1920. म्हणजेच काय, माझा हा लॅपटॉप 1920x1080 ह्या रिझोल्युशनचा लॅपटॉप आहे. हे कशावरून कळतं, स्क्रीन डॉट हाईट आणि स्क्रीन डॉट विड्थ आणि स्क्रीन डॉट हाईटवरनं. म्हणजेच काय, तुमच्या लॅपटॉपमध्ये जे काही तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन यूज केलं आहे आणि ते ॲप्लिकेशन कोणत्या डिव्हायसेसवर कोणत्या रिझोल्युशनवर ओपन झाले हे कशावरून कळतं, तुमचे विंडो डॉट हाईट आणि विंडो डॉट स्क्रीन डॉट हाईट आणि स्क्रीन डॉट विड्थवरनं कळून येतो. ओके, आता ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, अवेलेबल विड्थ आणि अवेलेबल हाईट. विड्थ आणि हाईट काय आलं, आता अवेलेबल हाईट काय, म्हणजे हा टास्क मॅनेजरपासून जे तुम्हाला हाईट भेटते, सपोज हा जो दिसतो तुम्हाला टायटल 1050, इथून जे तुम्ही हे जे ॲड्रेस बार नंतर जी काही विड्थ ही लाईन दिसते तिथून ते तुमचे स्क्रीनची हाईट. म्हणजेच काय, कधी कधी काय होतं, तुम्ही मॅक ओपन केला, आता हे उबंतू आहे, उबंतू असल्यामुळे काय झालं, लिनक्स आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे हे लेफ्ट साईडला आलं, त्यामुळे काय होते, ह्याची विड्थ काय होते, कमी होते, कारण त्याची विड्थ ॲक्च्युली काय होतं, इथून स्टार्ट होते. तर मी हे ओपन क्लोज ठेवलं. विंडोज किंवा तुम्ही हे बघा मॅक OS बघितल्यानंतर ते काय होतं, खाली बॉटमला त्याचं काहीतरी टास्क बार असतो. ओके, तर त्या टास्क बार सोडून जर तुम्ही त्याची हाईट किती आहे हे चेक करायचं असेल तर काय भेटतं तुम्हाला, अवेलेबल हाईट आणि विड्थ. उबंतूमध्ये कसं असतं, हे सोडून विड्थ किती आहे हे चेक करण्यासाठी अवेलेबल विड्थ. स्क्रीन हाईट आणि स्क्रीन विड्थ कसं आहे की तुम्ही ॲक्च्युअल कोणत्या डिव्हाइसवर बघताय, आणि अवेलेबल हाईट आणि अवेलेबल विड्थ कशासाठी, हे कशासाठी, तर तुम्ही ॲक्च्युअल तुमच्या स्क्रीनला ब्राउझर ओपन करण्यासाठी केवढी जागा आहे हे त्या हिशोबानं तरी काय केलं जातं, अवेलेबल हाईट आणि अवेलेबल विड्थ ही डिसाईड होते. ओके, त्यानंतर आपला हिस्ट्री ऑब्जेक्ट, सगळ्यात फेवरेट ऑब्जेक्ट काय आहे, हिस्ट्री. आता मी सपोज हिस्ट्री ऑब्जेक्ट कशासाठी असतं, हे जे बटन दिसतात आपलं, ओके, तर हे कोणते कोणते, प्रिव्हियस आहे, नेक्स्ट आहे, प्रिव्हियस आहे, फॉरवर्ड आहे, नंतर काय हे रिफ्रेश आहे. ओके, आणि सपोज मी इथं गुगल ओपन केलं, त्यानंतर काही सर्च केलं मी जावा स्क्रिप्ट,
javascript.com वर हे केलं, त्यानंतर काय केलं, लर्नवर क्लिक केलं, त्यानंतर रिसोर्सवर क्लिक केलं, त्यानंतर अबाउटवर क्लिक केलं. ओके, तर मला लास्ट टाइम मी कोणते क्लिक केलं होतं किंवा कोणत्या पेजला होतं, तर मी काय चेक करतो तर ब्राउझरचं बॅक बटन यूज करतो आणि त्या हिशोबानं ते काय होतं प्रिव्हियस पेजला येतं. मी इथं पहिल्यांदा क्लिक केलं रिसोर्सला, ह्याच्या आधी मी रिसोर्सला क्लिक केलं तर त्याच्या आधी लर्नला क्लिक केलं तर लर्न दिसतं तुम्हाला URL मध्ये. ओके, त्याच्या आधी कोणतं क्लिक केलं होतं, javascript.com ह्याच्यावर आलं होतं, ह्या वेबसाईटवर आलं होतं. त्याच्या आधी काय केलं होतं आपण गुगलवर सर्च केलं होतं जावास्क्रिप्ट, आणि त्याच्या आधी काय केलं होतं फक्त google.com केलं होतं. म्हणजेच काय हे सगळे स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन कसे होतं, तुम्ही हिस्ट्रीमध्ये हे सेव्ह होतं, तुम्ही वन बाय वन कोणते पेजेस विजिट करता. ओके, तसं मी फॉरवर्ड केलं तर तो सिक्वेन्स फॉरवर्ड म्हणजे तो सिक्वेन्स फॉलो होईल. म्हणजे मी गुगलमध्ये आलो होतो पहिला, त्यानंतर मी जावास्क्रिप्ट सर्च केलं होतं, त्यानंतर काय केलं होतं जावास्क्रिप्टच्या वेबसाईटला गेलो होतो javascript.comच्या, त्यानंतर मी लर्नवर क्लिक करून लर्नच्या URL मध्ये गेलो होतो, त्यानंतर काय केलं होतं रिसोर्समध्ये गेलो होतो, त्यानंतर काय अबाउटवर गेलो होतो. बरोबर आहे, हे सगळं जे काय मेंटेन झालं आहे, तर आपल्याला हे तर आपण ब्राउझरच्या बटन्सने ॲक्सेस करू शकतो किंवा प्रोग्रामॅटिकली पण ॲक्सेस करू शकतो. आता मला सपोज बॅक द्यायचं आहे, पण मला हे बटन नाही क्लिक करायचं. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन काय विचारतात की विदाऊट क्लिकिंग ऑन अ ब्लॅक बटन मला काय करायचं आहे, बॅक ब्राउझरचा प्रिव्हियस पेजला जायचं आहे. तर मी काय करणार, तिथे एक ऑब्जेक्ट असतो आपल्याला हिस्ट्रीमध्ये कोणते मेथड्स आहेत, बॅक, फॉरवर्ड आणि गो. बॅक कशासाठी, बॅक सेम कशासाठी, सेम ॲज क्लिकिंग बॅक इन द ब्राउझर. म्हणजेच काय आपण जसं बॅक बटनवर क्लिक केल्यानंतर जे काय बिहेवियर होतं तेच इथं तुम्हाला दिसून येईल. म्हणजेच काय हिस्ट्री डॉट बॅक मी केलं तर काय होतं, आता हे अबाउट आहे, त्याच्या आधी आपण काय विजिट केलं होतं, रिसोर्सेस विजिट केलं होतं, आणि त्याच्या आधी काय केलं होतं इथं आहेच की लर्न केलं होतं, त्यानंतर रिसोर्सेस, नंतर अबाउट. आता आपण अबाउटवर आहे, म्हणजेच काय रिसोर्सवर जाईल परत कधी, जर मी हिस्ट्री डॉट बॅक केल्यानंतर. हिस्ट्री डॉट बॅक केल्यानंतर काय झालं, परत रिलोड झाला ब्राउझर आणि काय दिसेल तुम्हाला रिसोर्सेस दिसतील. परत मी प्रोग्रामॅटिकली इथं लिहितो हिस्ट्री डॉट बॅक, परत काय झालं तो लर्नमध्ये गेला. ओके, परत मी हिस्ट्री डॉट बॅक केलं तर काय होईल जावास्क्रिप्टच्या वेबसाईटला परत, आणि मी परत हिस्ट्री डॉट बॅक केल्यानंतर काय होईल, तो गुगलच्या पेजवर जाईल जिथं आपण सर्च केलं होतं. ओके, हे सर्च केलं होतं. म्हणजे जे काही तुम्ही कंट्रोल दाबून इथं जर मी केलं, चेक केलं आणि हिस्ट्रीवर क्लिक केलं, हे जे मेंटेन होतं ना तुमचं सेम, ते काय होतं, पहिलं गुगलवर जातो आपण, सगळ्या गोष्टी तो काय करतो मेंटेन करतो इथं. ओके, सेम आता मला जर हिस्ट्री डॉट बॅक मी बघितलं बरोबर, आता फॉरवर्ड पण जाऊ शकतो मी परत सेम. ओके, मी परत एकदा बॅक दाबतो, परत मला काय फॉरवर्ड करायचं असेल तर मी कोणत्या स्टेप होत्या, पहिला मी गुगलवर आलो होतो सेम गुगल पेजवर, त्यानंतर काय केलं होतं जावास्क्रिप्ट सर्च केलं होतं बरोबर आहे. ओके, सेम आता प्रोग्रामॅटिकली जाऊ आपण. ओके, हिस्ट्री डॉट फॉरवर्ड. ओके, ह्याला काहीच पॅरामीटर नाही, फक्त हे फंक्शन आहे, हा ऑब्जेक्ट आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे मेथड कॉल करायचे आहेत, म्हणजे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. ओके, तर फॉरवर्डवर क्लिक केल्यानंतर काय येईल, तो जावास्क्रिप्टला सर्च होईल. परत मी क्लिअर करतो याला आणि इथं लिहितो हिस्ट्री डॉट फॉरवर्ड, परत तो कुठे जाईल, इथं क्लिक केलं होतं ना मी, तर काय होईल, तो जावास्क्रिप्टच्या इथं क्लिक केलं होतं javascript.comला, तर मी हे एंटर दाबल्यानंतर काय होईल जावास्क्रिप्टच्या वेबसाईटला जाईल तो javascript.comच्या. परत मी इथं हिस्ट्री डॉट फॉरवर्ड केल्यानंतर काय होईल लर्नला जाईल बरोबर आहे. त्यानंतर काय अजून एकदा हिस्ट्री डॉट फॉरवर्ड केल्यानंतर काय रिसोर्सला जाईल. म्हणजे सेम बाय युजिंग तुम्ही क्लिक पण यूज करू शकता किंवा तुम्ही प्रोग्रामॅटिकली पण यूज करू शकता. कधी कधी काय होतं ब्राउझरमध्ये सपोज बँकिंग ॲप्लिकेशन्स आहेत आणि तिथं काय लिहिलेलं असतं की तुम्हाला बॅक बटन जायचं असेल तर एक UI वरच म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला बॅक बटन दिलेलं असतं. ब्राउझरचे विंडो हे दिसत नाही तिथं, ते हाईड केले असतात सिक्युरिटी रिझनमुळे. तर तुम्हाला तिथं बॅक बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायला लागतं, बाय प्रोग्रामॅटिकली म्हणजे जावास्क्रिप्टचं कोड लिहून तुम्हाला काय करायला लागतं प्रिव्हियस विंडोवर यायला लागतं. त्यासाठी काय लिहायचं
हिस्ट्री डॉट बॅक केल्यानंतर तुम्हाला बॅक विंडोला येऊ शकतं. ओके, त्यानंतर हिस्ट्री डॉट गो. आता बघा आपण काय केलं होतं, ह्या किती स्टेप्स आहेत आपल्याकडे. सपोज मी जर एडिटर ओपन केलं, पहिला काय केलं होतं आपण, गुगल ओपन केलं होतं. ओके, त्यानंतर काय केलं होतं आपण, गुगलमध्ये जावास्क्रिप्ट सर्च केलं होतं. हे पेज होतं, मी पेजेस लिहून घेतो आहे. त्यानंतर काय javascript.com वर क्लिक केलं होतं. javascript.com विजिट केल्यानंतर त्यानंतर काय javascript.com मधला लर्न या वेबसाईटवर क्लिक URL वर गेलो होतो आपण. 5js.com मधल्या javascript.comच्या रिसोर्सेसच्या पेजवर गेलो होतो आपण. त्यानंतर काय js.com / अबाउटच्या पेजवर गेलो होतो. ओके, आता तुम्हाला आज हे जर बघायला गेलो आपण तर काय दिसतं, गुगल, त्यानंतर जावास्क्रिप्ट सर्च. आता जर मी सपोज ह्या स्टेटमध्ये, आता या करंट विंडोमध्ये काय दिसतं, तुम्ही ह्या पेजवर आहे, सेकंड पेजवर. ओके, तुम्हाला सेकंडवरनं जर तुम्हाला 5व्या पेजला जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, 2-3 वेळा फॉरवर्ड बटन दाबावं लागतं. 1-2 म्हणजे सेकंड स्टेपला आहे तुम्ही. त्यानंतर तुम्हाला 5व्या स्टेपला जायचं असेल तर काय करावं लागतं, पहिले थर्ड स्टेपला बाय युझिंग हिस्ट्री डॉट फॉरवर्ड, त्यानंतर अजून एकदा हिस्ट्री डॉट फॉरवर्ड, नंतर त्यानंतर हिस्ट्री डॉट फॉरवर्ड. परंतु जर तुम्हाला डायरेक्टली जम्प करायचं असेल सेकंडवरनं 5थला, तर तुम्हाला किती स्टेप्स लिहायला लागतील, 1, 2 आणि 3. तर तुम्ही डायरेक्टली काय यूज करू शकता, हिस्ट्री डॉट गो +3. +3 कशासाठी, पुढं जाण्यासाठी. डायरेक्टली मी थर्ड स्टेपला जम्प होणार, म्हणजेच काय डायरेक्टली रिसोर्स पेजला गेलं. का गेलं, कारण तुम्ही +3 म्हणजे तुम्ही 3 स्टेप पुढे जावा डायरेक्टली, असं आपण म्हणू शकतो आपण. आता ह्या रिसोर्सवर आहे, अजून मी सपोज एक स्टेपनं पुढं जायचं मला, फक्त अबाउटवर जायचं असेल तर मी काय करणार, हिस्ट्री डॉट गो 1 म्हणजे काय, मी एका इथं होतो, रिसोर्सवर होतो, आता ह्याच्यावर आलो, बरोबर आहे. आता मला ह्याच्यावरून डायरेक्टली सेकंड स्टेपला यायचं असेल, म्हणजे 6वरनं सेकंड स्टेपला, तर मला किती वेळा बॅक बटन दाबावं लागेल, 1, 2, 3 आणि 4. ओके, तर रॅदर दॅन हिस्ट्री डॉट बॅक 4 वेळा दाबण्यापेक्षा आपण काय करू शकतो, हिस्ट्री डॉट गो -4 म्हणजे काय, 4 स्टेप पाठीमागे येतो. तर काय होईल, तुम्ही डायरेक्टली इथं आलं सेकंड स्टेपला, म्हणजे गुगलच्या सर्चमध्ये, म्हणजे जावास्क्रिप्टच्या सर्चमध्ये. कळालं, म्हणजे आपण 3 मेथड बघितल्या याच्यामध्ये. एक आहे बॅक म्हणजे ब्राउझरचं बॅक, फॉरवर्ड म्हणजे ब्राउझरचं फॉरवर्ड, गो म्हणजे तुम्ही डायरेक्टली जम्प करू शकता पर्टिक्युलर पेज नंबरवर. ओके, त्यानंतर आहे लोकेशन ऑब्जेक्ट. लोकेशन ऑब्जेक्ट सगळ्यात जास्त यूज केला जातो. लोकेशन ऑब्जेक्ट म्हणजे सपोज मी इथं google.com ओपन केला, कोणती वेबसाईट तुम्ही जावास्क्रिप्ट ट्युटोरियल ओपन करा, म्हणजे W3 स्कूल ओपन करा, google.com ओपन करा, तर मला काय करायचं आहे, ही लोकेशन म्हणजे काय, ह्या रिलेटेडचा डेटा पूर्ण. आतापर्यंत कुठलं हे बघितलं आपण, ऑब्जेक्ट बघितलं, विंडो म्हणजे काय, ह्या पूर्ण विंडोज आहे. हे जो टॅब दिसतो तुम्हाला, टॅबचे रिलेटेड जे काही ओपन झालेले आहेत त्या गोष्टी जर ॲक्सेस करायचं असेल तर विंडो. त्यानंतर स्क्रीन रिलेटेड म्हणजे तुमची जी काही स्क्रीन आहे त्या रिलेटेड हाईट विड्थ चेक करायचं असेल किती आहे, तर तुम्ही ते स्क्रीन ऑब्जेक्ट वापरू शकता. त्यानंतर काय बघितलं, हिस्ट्री म्हणजेच काय, हा सेक्शन बघितला आपण, बॅकवर फॉरवर्ड. ओके, आणि डायरेक्टली जम्प पण करायचो आपण. त्यानंतर काय बघितलं आपण, त्यानंतर बघायचं आपल्याला लोकेशन म्हणजेच काय, हा सेक्शन. ओके, तर ह्या सेक्शनमध्ये काय असतं, तुम्ही जर कुठली वेबसाईट ओपन केला तर काय दिसतं तुम्हाला, HTTP किंवा HTTPS हा प्रोटोकॉल असतो की तो सिक्युअर असेल तर HTTPS असतो, सिक्युअर नसेल तर HTTP असतो. त्यानं हे डोमेन नेम असतं. ओके, म्हणजे होस्ट नेम म्हणू शकतो आपण, की कुठल्या होस्टवर, म्हणजे Facebook.com म्हटलं तर फेसबुकची साईट ओपन होते, गुगल म्हटलं गुगलची साईट ओपन होते, ह्याला काय म्हणतात, डोमेन नेम किंवा होस्ट नेम म्हणतात. आणि त्यानंतर असतो पोर्ट. ओके, हा पोर्ट बाय डिफॉल्ट काय असतो, 80 पोर्ट. मी जरी 80 पोर्ट एंटर करून इथं हे जर केलं तर काय भेटेल तुम्हाला, बाय डिफॉल्ट कुठला पोर्ट असतो इथे चेक करू आपण. इथं जर ते गुगलने रिस्ट्रिक्ट केले असतील, परंतु जर तुम्ही कुठलंही चेक केला, सपोज मी पण चेक करतो 80. ओके, म्हणजे एक्सप्लिसिटली ब्लॉक केलेल्या आहेत गोष्टी.
कारण आधी हे ॲक्सेस होत होतं जेव्हा आपण दुसरी कुठली साईट बघू शकतो जी रिॲक्ट किंवा अँग्युलरनी डेव्हलप केलेलं असेल, जिथं आपण स्पेसिफिकली ब्लॉक नाही करत गोष्टी. ही साईट बघू आपण, जरा फ्री आहे, search.com.at. हो, इथं ही चालली साईट का, कारण इथं काय केलं आपण search.sh ही पण एक वेबसाईट आहे, आणि .at गेल्यानंतर हे काय केलं त्याने ब्लॉक नाही केलं. म्हणजेच काय 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 साईट हे आता ब्लॉक करत आहेत एटी पोर्टला. जर तुम्ही एक्सप्लिसिटली एटी पोर्ट टाकला तर तो डिस्प्ले होत नाही. तर इथं काय करतं, तुम्ही एटी पोर्ट टाकल्यानंतर काय होईल, तुम्हाला हीच साईट ओपन होते. म्हणजेच काय, बाय डिफॉल्ट ब्राउझरचा पोर्ट कुठला असतो, एटी पोर्ट असतो. ओके, तर ह्या सगळ्या रिलेटेड म्हणजेच काय, तुम्ही काय बघितलं प्रोटोकॉल म्हणजेच काय सिक्युअर आहे का नाही, त्यानंतर डोमेन नेम, त्यानंतर मी हा एटी पोर्ट करून दाखवलो तुम्हाला. हा एटी पोर्टवर रन होतो बाय डिफॉल्ट. तुम्ही 5000वर रन करू शकता. म्हणजे तुम्ही एकदा एक डोमेन विकत घेतला तर तुम्ही 65,000 वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही 64,000 वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही त्याच्यावर अपलोड करू शकता. त्यासाठी वेगवेगळे पोर्ट असतात. ओके, ते नंतर बघू इन डिटेलमध्ये डिप्लॉयमेंटच्या वेळी. ओके, तर मला ह्या रिलेटेड म्हणजे ह्या डोमेन ह्या वेबसाईटचं नाव काय हे चेक करण्यासाठी जर बघायचं असेल तर मला काय आहे, लोकेशन हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये href बघू शकतो. href म्हणजे जे टोटल तुम्हाला दिसतं या सगळ्या ह्याच्यामध्ये, हे सगळं काय भेटतं तुम्हाला इथं भेटतं. म्हणजे आता ह्या केसमध्ये जावास्क्रिप्ट ट्युटोरियलला इन्स्पेक्ट करून बघू आपण. विंडो डॉट href, सॉरी लोकेशन डॉट href. तर ह्याच्यामध्ये काय भेटलं तुम्हाला, ए टू जेड म्हणजे प्रोटोकॉल भेटला, त्यानंतर डोमेनचं नाव, होस्ट नेम, आणि हा पाथ म्हणजे एक्स्ट्रा पाथ जो काही आता .com नंतरचं जे काही आहे स्लॅश नंतर, तर ते काय पाथ नेम असतं. म्हणजे तुम्ही कुठला पाथ फॉलो करता. ओके, तर hrefमध्ये काय सगळं येतं, प्रोटोकॉल, त्यानंतर डोमेनचं नाव, नंतर पाथ नेम. ओके, त्याला href म्हणतात. त्यानंतर लोकेशन डॉट होस्ट नेम, होस्ट काय आहे तुमचा www.google.com. ह्या केसमध्ये काय भेटणार तुम्हाला, w3school.com. ह्याच्यामध्ये search.sh. ओके, तर लोकेशन डॉट पोर्ट बघू शकता आपण, बाय डिफॉल्ट इथं दिलेलं नाही. पण सपोज इथं जर चेक केला मी तर काय भेटेल, लोकेशन डॉट पोर्ट इथं पण दिलं नाही. ओके, जेव्हा आपण पोर्ट मोस्टली देतात ॲक्च्युली, जेव्हा तुम्ही 3000 5000 वर डिप्लॉय करणार आहे, कधी कधी काय होतं, तुम्ही सपोज डेव एन्व्हायरमेंट, स्टेजिंग एन्व्हायरमेंट कुठले वेगवेगळे पोर्टवर डिप्लॉय केला असेल तर तुम्हाला काय भेटतं इथं, या सगळ्या गोष्टी भेटतात. ओके, तर आता मी ते ऑफिशियली नाही देऊ शकत ऑफिसच्या व्हिडिओमध्ये, जिथं 3000 पोर्टला वेगळा कोड डिप्लॉय होतो, 5000ला वेगळा कोड. पण तुम्ही समजू शकता की 5000 ह्या पोर्टवर मी सपोज दुसरी वेबसाईट रन करू शकतो, तर आणि 6000वर वेगळी वेबसाईट रन करू शकतो. तर ह्या पुढचा जो तुम्हाला पोर्ट भेटतो, तो पोर्ट ॲक्सेस करण्यासाठी आता ह्याने ब्लॉक केलेलं स्पेसिफिकली गुगल w3school आणि सर्चने. जर तो ब्लॉक केला नसला तर काय भेटेल ना, आपल्याला इथं पोर्ट भेटू शकतो, कुठल्या पोर्टला रन होतं. ओके, ते सिक्युरिटी रिझनसाठी तो पोर्ट ब्लॉक करू नये म्हणून ते ॲक्सेस करू देत नाही. ओके, परंतु तुम्ही स्वतःहून जर कुठलं ॲप्लिकेशन डिप्लॉय करता कुठल्या पण साईटला, कुठल्याही होस्टिंगला, तर तुम्ही त्या पोर्टला ॲक्सेस करू शकता. ओके, त्यानंतर काय भेटलं, पाथ नेम. ओके, तर लोकेशन डॉट पाथ नेम, त्याच्यामध्ये काय काहीच नाही, कारण याच्या .comच्या नंतर काय काहीच लिहिलं नाही. पण ह्या केसमध्ये काय लिहिलं आहे, JS लिहिलं नाही. तर आपण इथं JS भेटतं का बघू, लोकेशन डॉट पाथ नेम डॉट JS म्हणजेच काय, तुमचे जे डोमेन नेम्स आल्यानंतर म्हणजे होस्ट नेम संपल्यानंतर जे काही पाथ तयार होतो, म्हणजे स्लॅश नंतर जो
स्लॅश नंतरची जी काही व्हॅल्यू असते ती काय भेटते तुम्हाला पाथ नेममध्ये भेटून जाते. ओके, सेम पाथ नेम झालं म्हणजेच काय href झालं, पूर्ण URL जातो. होस्ट नेम हा काय करतो तुम्हाला सेम लोकेशन डॉट होस्ट नेम मध्ये काय भेटतं तुम्हाला होस्ट आणि होस्ट नेममध्ये पण सेम भेटतं, पण होस्ट नेममध्ये काय होतं तुम्हाला होस्टमध्ये काय भेटतं तुम्हाला पोर्ट नंबर पण भेटतो. ओके, आणि होस्ट नेममध्ये काय भेटतं तुम्हाला डायरेक्टली हेच भेटतं. पण मोस्ट ऑफ द साईटनी काय केलं पोर्ट ब्लॉक केले असल्यामुळे तुम्हाला सेमच रिझल्ट भेटेल. ओके, त्यानंतर प्रोटोकॉल म्हणजे काय तुम्हाला चेक करायची साईट सिक्युअर आहे का नाही. सिक्युअर आहे का नाही चेक करण्यासाठी काय वापरायचं फक्त तुम्हाला लोकेशन, कुठलीही साईट सिक्युअर आहे का नाही चेक करण्यासाठी काय वापरायचं लोकेशन डॉट प्रोटोकॉल. हे जर HTTPS येत असेल म्हणजेच काय असेल हे सिक्युअर आहे. आणि सपोज जर इथं लिहिलं मी लोकेशन डॉट प्रोटोकॉल तर काय दिसतं इथं HTTP म्हणजेच काय हे सिक्युअर नाही आहे वेबसाईट, पण ही काय सिक्युअर आहे म्हणजेच काय HTTPS लागलेला आहे. आणि इथं तुम्हाला इथं दिसतं की इथं लॉक सिम्बॉल दिसतो. लॉक म्हणजेच काय हे सर्टिफिकेशन असतं की हे सिक्युअर आहे म्हणून. ओके, पण जेव्हा तुम्ही नॉन सिक्युअर साईट बघता तिथं काही तुम्हाला लॉक बिक दिसत नाही, त्यामुळे काय तुम्ही इझिली चेक करू शकता की कुठली सिक्युअर आहे कुठली नाही. तर काय आलं तुम्हाला तर लोकेशनमध्ये काय भेटतं तुम्हाला href भेटतं की पूर्ण URL भेटते युजिंग पाथ नेम. पण होस्ट नेममध्ये काय भेटतं तुम्हाला ॲक्च्युअल त्या वेबसाईटचं नाव. त्यानंतर पाथ नेममध्ये काय जर त्या होस्ट नेम नंतर जर स्लॅश करून जो पार्ट लिहिलेला आहे त्याच्यामध्ये काय भेटतं तुम्हाला सगळं हे भेटतं. ओके, तर लोकल प्रोटोकॉल पण तुम्हाला काय भेटेल प्रोटोकॉल म्हणजे HTTP किंवा HTTPS सिक्युअर आहे का नाही चेक करण्यासाठी. त्यानंतर आहे अलर्ट काय की आपण कोणतीही साईट सपोज अलर्टचं डेफिनेशन काय की हा इन्फॉर्मेटिव्ह बॉक्स तुम्हाला ब्राउझरवर ओपन करायचं आहे. सपोज तुमचं सेशन एक्सपायर्ड होणार आहे किंवा तुम्ही लॉग आउट होणार आहे तर एक पॉपअप येत असं की सेशन विल बी एक्सपायर्ड किंवा असं यू विल बी लॉग आउट फ्रॉम द करंट ॲप्लिकेशन. असे की जे काही पॉपअप येतात त्यावेळी काय होतं तुम्ही पॉपअप आल्यानंतर तो सगळं सिस्टीम ब्लॉक होऊन जातं. सपोज मी अलर्ट आता बघा इथं मी काही सिलेक्ट करू शकतो, हे सगळ्या गोष्टी करू शकतो, क्लिक करू शकतो कोणत्याही गोष्टीला. जेव्हा मी अलर्ट देतो अलर्ट तर काय होईल तुम्ही क्लिक नाही करू शकत. तुम्हाला काय करावं लागतं ह्या पॉपअपला रिस्पॉन्स द्यायच लागतो. म्हणजे काय ओके जोपर्यंत ओके नाही करत त्यावेळी काय होईल तुम्हाला तो ही साईट ॲक्सेस नाही करू शकत तुम्ही. ओके, तर ओके केल्यानंतर मी सिलेक्ट करू शकतो. परत मी हे केलं तर मी हे क्लिक करून चेक करतो आहे तरी होत नाही. इथं मी क्लिक करतो आहे तरी होत नाही. पण जेव्हा मी ओकेवर क्लिक करतो आहे त्यावेळेनंतर काय होईल तुम्ही हे सगळं ॲक्सेस करू शकता. म्हणजेच काय अलर्ट हे कशासाठी की युजरलासाठी काय जर इन्फॉर्मेशन दाखवायची असेल ते पण प्रॉम्प्टली म्हणजे तुम्हाला ते बघायचंच आहे तर तुम्ही काय करू शकता अलर्ट ही मेथड यूज करू शकता. त्यानंतर काय वेन अँड अलर्ट बॉक्स पॉप्स अप म्हणजे जेव्हा अलर्ट तुम्हाला UI दिसतो ब्राउझरवर दिसतो तर तुम्हाला काय करावं लागतं ओकेवरच क्लिक करावं लागतं टू प्रोसीड. त्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही इथं काहीही ऑपरेशन करू शकत नाही. आणि त्याचं सिंटॅक्स काय फक्त अलर्ट किंवा विंडो डॉट अलर्ट मध्ये पण सेमच येतं. ओके, सेम आलं पॉपअप. विंडो काय केलेलं आहे विंडोमध्ये सगळे आतापर्यंत आपण जे ऑब्जेक्ट बनवले बघितले सॉरी विंडो त्यानंतर स्क्रीन आपण काय करत होतो डायरेक्टली पण बघत होतो स्क्रीन डॉट अवेलेबल हाईट. ओके, किंवा आपण असंही करू शकतो विंडो डॉट स्क्रीन डॉट अवेलेबल हाईट. म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहेत स्क्रीन हिस्ट्री त्यानंतर लोकेशन आहे अलर्ट ह्याच्या समोर जर विंडो डॉट जरी वापरला तरी सेमच फंक्शनॅलिटी यूज होते. म्हणजे विंडो हा काय पेरेंट ऑफ स्क्रीन आहे, स्क्रीन ऑब्जेक्ट त्यानंतर हिस्ट्री ऑब्जेक्ट त्यानंतर लोकेशन ऑब्जेक्ट आणि अलर्टचा पण पेरेंट ऑब्जेक्ट आहे तो. तर तुम्ही त्याच्याबद्दलचे सगळे मेथड्स ॲक्सेस करू शकता. म्हणजे जर तुम्ही मगाशी जर बघितलं विंडो डॉट लोकेशन डॉट href ओके तर तुम्ही विंडो डॉट लोकेशन डॉट href पण यूज करू शकता.
ओके, कळलं? म्हणजे सेमच आउटपुट देणार आहे. म्हणजे या सगळ्यांचं काय आहे, पेरेंट क्लास कुठला आहे, पेरेंट ऑब्जेक्ट कुठला विंडो आहे. ओके, त्यामुळे इथं काय दिलं आहे, तुम्ही विंडो डॉट अलर्ट पण यूज करू शकता किंवा अलर्ट पण यूज करू शकता डायरेक्टली. ओके, देन थँक्यू. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि सबस्क्राईबवर क्लिक करू शकता. आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. थँक्यू.